वंदिता सौव संजदे शिरसा इय परलोगई दत्ते मूल गुणेषु कित्तैसा मी। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांतमूर्ति वसरत आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महामणि राजों की, आचार्य भगवंत वट्टकेर महामुनिराज मूलाचार या महान ग्रंथामध्ये पूर्वचर्चेमध्ये कालाचार जो आहे ज्ञानाचा एक भाग, ज्ञानाचाराचा, त्याचं विश्लेषण करत असताना शेवटला गोसर्ग म्हणजे गायी जंगलामध्ये चरण्याची जाण्याची आणि येण्याची जी वेळ आहे त्याला गोसर्ग म्हणतात. म्हणजेच उदयाचा काळ, सूर्योदयाचा काळ, एक घडी पूर्व आणि एक घडी नंतर, सूर्यास्ताचा एक घडी पूर्व आणि एक घडी नंतर, मध्यानाचा एक सूर्यघडी एक घडी पूर्व आणि एक घडी नंतर, आणि रात्रीचा काळ जो असतो मध्यरात्रीचा, त्याचा एक घडी अगोदर आणि एक घडी नंतर, अशा 4 काळाचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि ह्या वेळेला स्वाध्याय करायचं नसतं अशा पद्धतीनं आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं. परत या ठिकाणी सांगतात, इन चारों कालों को लेकर के दोनों कालों में, अर्थात दिवस के पूर्वान काल और अपराह्न काल में तथा रात्रि के पूर्व काल और अपर काल में अभीक्ष्ण निरंतर स्वाध्याय करना होता है, अर्थात पठन, परिवर्तन, व्याख्यान आदि करने होते हैं. भावार्थ, 24 मिनट की एक घड़ी होती है, अतः 2 घड़ी से 48 मिनट विवक्षित, 48 मिनट विवक्षित है. 24 मिनिटाची एक घडी मानली जाते आणि 2 घडी म्हणजे 48 मिनटं होता. सूर्योदय के 48 मिनट बाद से लेकर मध्याह्न काल के 48 मिनट पहले तक पूर्वान स्वाध्याय का काल है. म्हणजे सूर्योदयाच्या नंतर 48 मिनटं आणि दुपाराच्या म्हणजे अगोदर 48 मिनटं. एक तुम्हाला समजावून घेण्यासाठी एक व्यवस्था म्हणून, सकाळच्या 6 नंतर 48 मिनटं आणि दुपारच्या 12 नंतर अगोदर 48 मिनटं, म्हणजे 7:45 ते सरासरी 11:15 हा जो मधला काळ आहे तो एक सरासरी हा स्वाध्यायाचा काळ आहे असं आचार्य सांगितलं. इसी को गौसर्गिक कहा है. मध्याह्न के 48 मिनट बाद से
लेकर सूर्यास्त के 48 मिनट पहले तक अपराह्न स्वाध्याय का काल है। इसे प्रादोषिक कहा है। दुपारी म्हणजे 12:45 सरासरीपासून जे 12:48 5:12पर्यंतचा जो काळ असतो, एक ॲव्हरेज आत्ता आपण घड्याळ बघून जगतोय म्हणून, पण हे घ्यायचं आहे ते सूर्यास्त आणि सूर्योदय याच्या अपेक्षेनं घ्यायचा आहे. तर हा जो मधला काळ आहे तो प्रादोषिक आहे. कुठला काळ आहे? प्रादोषिक. म्हणजे स्वाध्याय काळाची सुद्धा एक वेळ फिक्स आहे, याला अपराह्न काल म्हणतात. मी पूर्वी दुपारच्या स्वाध्यायाला माध्यान्हिक काळ होतो, पण जसा मी आचार्यजींच्यापाशी दर्शनला गेलो होतो नेमावरला, त्या दुपारच्या स्वाध्यायाला प्रतिष्ठापन करत असताना आचार्यजी अपराह्निक स्वाध्याय प्रतिष्ठापन क्रिया असं म्हणणार. मग तेव्हापासून मी दुपारच्या काळ, कारण हे दोनच काळ आहेत दिवसाची, पौराणिक आणि अपराह्निक, हे दोनच आहेत. मी ते माध्यान्ह दुपार म्हणताना मी माध्यान्ह म्हणत होतो, म्हणजे माध्यान्हिक, पण तसं नाही, पौराणिक आणि अपराह्निक. आणि त्याचं उदाहरण इथं आचार्यांनी सांगितलं. तरी हा दुपारचा काळ असतो संध्याकाळपर्यंतचा, तो अपराह्निक काळ असतो, त्यालाच प्रादोषिक असं म्हणतात. सूर्यास्त के 48 मिनट बाद से लेकर अर्धरात्रि के 48 मिनट पहले तक पूर्व रात्रि के स्वाध्याय का काल है. इसे भी प्रादोषिक कहा है. म्हणजे सूर्य बुडल्यानंतर, सूर्यास्तानंतर 48 मिनटं, म्हणजे सरासरी 6:48 11:12 रात्रीच्या, याला रात्रीचा पूर्वकाळ म्हणतात. तीर्थंकर मातेच्या स्वप्नाचं उत्तर देत असताना, वर्णन करत असताना आचार्य काय म्हणतात? रात्रि के पश्चिम काल में अंतिम प्रहर में, म्हणजे रात्रीचा पश्चिम काळ म्हणजे 12 नंतर 2 प्रहर असतात. रात्रीचे 4 प्रहर असतात, दिवसाचे 4 प्रहर असतात. 3 तासाचा 1 प्रहर असतो, असं 12 तासाचे 4 प्रहर दिवसाचे आणि रात्रीचे 4 प्रहर. पंडित वामांना आता माहीत असणारे ज्योतिषमध्ये येते, दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. अंतिम प्रहर म्हणजे 3 ते 6 ह्या वेळेत तीर्थंकर मातेला स्वप्न पडलेली असतात, 16 स्वप्न, आणि 17वं स्वप्न ते बाळ गर्भामध्ये आलेलं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, म्हणून मी याचं विश्लेषण करायला लागलोय. तर हा जो काळ आहे याला सुद्धा प्रादोषिक काळ म्हणतात. याला सुद्धा कुठला काळ म्हणतात? प्रादोषिक काळ असं म्हणतात. आणि हा प्रादोषिक काळ संध्याकाळी 6:48 पासून 11:12 रात्रीच्या असतो. सूर्यास्त के 48 मिनिट झाले. सूर्यास्त के 48 मिनट बाद से लेकर अर्धरात्रि के 48 मिनट पहले तक पूर्व रात्रि के स्वाध्याय का काल है. इसे भी प्रादोषिक कहा है. पुनः अर्धरात्रि के 48 मिनट बाद से लेकर सूर्योदय के 48 मिनट पहले तक अपर रात्रि के स्वाध्याय का काल है. म्हणजे 12:48 रात्री ते सकाळी
5:12 पहाटेचं हा जो काळ असतो तो पहाटेच्या स्वाध्यायाचा काळ असतो. याला वैरात्रिक का है, इसे वैरात्रिक का है, अर्थात चारों संध्या कालों में, संधि कालों में 96 मिनट लगभग 1.5 घंटे तक का काल अस्वाध्याय काल माना गया है. म्हणजे 96 मिनटं म्हणजे 1.5 तास हा स्वाध्याय करायचा नसतो. सकाळचा 1.5 तास सूर्योदयाला धरून मध्य, दुपारचा मध्यान्ह काळाला मध्य धरून 96 मिनटं, संध्याकाळी दिवस बुडताना 96 मिनटं म्हणजे 1.5 तास, आणि रात्री 12ला 1.5 तास, असं सगळ्या वेळेला 1.5 तास म्हणजे 3 तास, 6 तास, टोटल 24 तासात 6 तास अभ्यास करायचा, स्वाध्याय करायचा नसतो. तुम्ही त्यावेळेला ध्यान, आपण सगळेजण ध्यानच करायला पाहिजे असं आचार्यांनी सांगितलं. अब स्वाध्याय शास्त्रामध्ये सांगितले. अजून बहुतांशी साधू रात्री 12चं सुद्धा सामायिक करतात उठून. काही साधू असे आहेत 9 वाजता झोपतात आणि एकदा 12:15 पावणे 12ला उठले रात्री, तर ते रात्रभर ध्यान, चिंतन, मनन हेच करत बसतात, ते झोपतच नाही. कारण काही साधू फक्त 4-4, 5-5 तास झोपतात, त्याच्यापेक्षा जास्त झोपतच नाही. संध्याकाळी 8, कारण हे साधू काय करत असतात, मी बघितलोय, समुद्र नाही, तुमच्या पण गावात येत होते बहुतेक, सागरसेन महाराज आणि पद्मसेन महाराज शेडबाळ आश्रमला एकट्यांची कुंडलला समाधी झाली आणि एकट्यांची बहुतेक याला समाधी झाली शेडबाळा. तर हे साधू 8 म्हणजे 6:30 पावणे 7ला सामायिकला बसलेले असणार, 8 सव्वा 8ला म्हणजे झोपलेले असणार, 8:15, आणि बरोबर रात्री 11:30 पावणे 12ला उठणार. ते रात्रभर झोपतच नव्हतं, सामायिकच करत बसणार. आचार्यजींच्या बाबतीतसुद्धा असं ऐकायला मिळत होतं. आम्ही 1-2दा सौभाग्यानं आम्हाला आचार्य श्री सन्मती सागर महाराजांच्या खोलीमध्ये रात्री झोपण्याचा, विश्रांतीचा प्रसंग आला. तर आचार्यजीसुद्धा रात्री 12 वाजता काही वेळेला उठून सामायिक करत, जापे घालत बसत होते. आपल्याला जर वास्तविक समजा झोप येत नसेल, काही अस्वस्थ असेल, तर आपण हे उठून करायला पाहिजे वास्तविक. म्हणजे 4 वेळच्या वेळेला आपल्याला हे करायला पाहिजे. अब स्वाध्याय के ग्रहण काल में और परिसमाप्ति को कहते हैं. सच्छाये पट्टवने जंगच्छायं वियान सत्तभयं पूवन्ने अवरन्ने तावदियं चेव निट्टवने. आज पण काही साधू असे आहेत, जे साधू सामायिकच्या टायमाला आहार करत नाहीत. पावणे 12ला म्हणजे त्यांचं 11:15 पावणे 12ला हात सोडतात, आहार तिथनं पुढं करत नाहीत, सामायिकचा काळ म्हणून. म्हणून आम्ही श्रावकांना, साधूंना, सगळ्यांना श्रावकांना सूचना आणि साधूंना निवेदन करण्याचा प्रयत्न करतोय की शक्यतो 9:30 वाजताच साधूंनी आहारला उठायला पाहिजे. सगळ्या साधूंनी 9:30ला आहारला उठायला पाहिजे. म्हणजे मग मास्तर बिस्तर असतात ना नोकरीला, बँकेत जाणारी, हे 1 घास आहार दिले
की महाराज आम्ही आमच्या ड्युटीला जातो म्हणायला मोकळं झाले, म्हणजे रजा पण काढायला नको आणि महाराजांच्या धर्मापासून आपण वंचित पण राहायला, म्हणजे धन आणि धर्म याचा योग्य ताळमेळ बसतोय. रजा काढलं तर पैसे बुडतात, रजा नाही काढली तर धर्म बुडतोय. धर्म आणि धन हे दोन्ही न चुकवता आपल्याला जीवन जगायचं असेल तर 9:30 वाजता जर उठले तर त्याचा दुसरा फायदा असा होतो की महाराजांच्या सोबत जे ब्रह्मचारी ब्रह्मचारिणी प्रतिमाधारी लोक असतात, 9:30 पावणे 10ला शक्यतो महाराज उठले तर 10:45 महाराजांचा आहार संपतो आणि 11:45ला आहार संपला की मग ब्रह्मचारी ब्रह्मचारिणी प्रतिमाधारी लोक असतात ते पण लगेच जेवायला बसले तर 11:30 म्हणजे त्यांना पण सामाईच्या वेळेस जेवणाचा दोष येत नाही. म्हणून आहार झाल्यावर चौक्यामध्ये बसायचं नसतंय, गप्पा मारत सांगत प्रबोधन करत. त्यांना वेळ गरज असली तर इथं संध्याकाळी दुपारी स्वाध्याय लिहू देत, त्यांच्या घरापर्यंत आपण जाऊन ठीक आहे अति महत्त्वाचा एखादा कुठला विषय आहे 1 मिनिटात सांगितलं निघून आलं. मग आपल्यानंतर ब्रह्मचारी ब्रह्मचारिणी जर लोक त्यांना जर सामायिकच्या काळात जेवायची वेळ येत असेल तर तो दोष आपल्याला लागतो. एक साधू 11:30ला आहारला उठतात. नाही, वास्तविक ते बरोबरच आहे. शक्यतो काय आहे 9 नंतरचा काल आहारासाठी योग्य आहे, कारण दिवस उगवल्यानंतर सगळी तयारी करायला लागते. समजा लयच 8, 8:30, 8:30, पावणे 9, 9 असं जर म्हणा लागलं तर मग लोक पहाटेचं चालू करतील. पण ते विजयभद्र महाराजींचा वगैरे आहार अत्यंत सोपा साधा सरळ होता, त्यामुळं ते लवकर होत होतं. आता आम्ही जास्त खातोय असं साधनातही म्हणत्या सगळ्यांच्या म्हणताना 10-10 वर्षी चौकाच लावली नाही वाटतं ती. कवा एकदा चौक्यात घेऊन गेली 2012ला काय 13ला काय तर 14ला घेऊन गेली ती. त्याच्यावर 10-11 वर्षी चौकाच लावली का बाकीची 4 परवडतात, खरं हे एकटं परवडत नाही म्हणून. असू दे आता काय कोणतर सांभाळतात की पुण्य बिन्य असते, कोणतर असते की काय करायचं. साधना सांभाळी नसली तर आराधना तर कोणतरी इतिहास कोणतर काहीतरी करते चालते आपली. पण दिवस उगवल्यानंतर कधीही किमान 24 मिनिटापर्यंत गॅस पेटवायचा नाही, पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं नाही. दिवस उगवल्यानंतर 24 मिनिटानं कमीत कमी, वास्तविक 48 मिनिटं आहेत, पण 24 मिनिटं तरी तुम्ही चौक्याचं कुठलंही आरंभ क्रिया चालू करायच्या नसतात. सहज भावनीच्या भरात बोलायला जात आहे, पहाटेपासून करायला लागलो. काही जण म्हणतात भावनी हे अनिल मानगावी ना, मानगावकर, हां भाऊसारखं असणारी माणसं 2 दिवस झालं चौक्याचं नियोजन चालू आहे असं म्हटले की मग महाराजजी आपल्यामुळे लई आरंभ झाले म्हणतात आणि मग साधं काहीतरी खाऊन येतात. वाटतं भावनेच्या भरात कधीही असले शब्द वापरायचे नाहीत जेणेकरून महाराजांना विकल्प होतील. मारणं, मेला, गेला, मरुदे, शिवी, अपशब्द असं कुठलेही शब्द वापरायचे नसतात आहाराच्या काळात. नाहीतर साधूंना अंतराय करायला सांगितलं. साधूंना काय करायला सांगितलं? अंतराय करायला सांगितलं. म्हणून या गोष्टी तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगायला लागलोय. गाथार्थ पूर्वान में स्वाध्याय प्रारंभ काल में जंगा छाया 7 पद प्रमाण समझो और अपराह्न में स्वाध्याय समाप्ति में उतनी ही जानो. म्हणजे मला काय वाटते याचा अर्थ असा असेल, पुढे विश्लेषणमध्ये येते का बघूया, की सूर्य म्हणजे आपण चालत असताना आपली सावली
समोर 7 हातापर्यंत आपल्या डोक्याची सावली पडली की स्वाध्याय चालू करायचं आणि 7 पावलं माग म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला सावली जर मागं किंवा पुढं पडत असेल तर त्यावेळी बंद करायचं असा अर्थ असेल असं वाटतंय. यात बघूया काय लिहिलं. परमागम के व्याख्यान आदि करने रूप स्वाध्याय के प्रारंभ में पूर्वान काल में जंगा छाया 7 पाद वितस्ती प्रमाणे अपराह्न में अपराणिक स्वाध्याय के निष्ठापन में भी 7 वितस्ती मात्र है. म्हणजे 7 वीत किंवा 7 पाय. मगाशी मी पाऊल म्हणलो, पाऊल म्हणण्यापेक्षाही असं पायाचं मान, हां असं 7 वीत किंवा 7 असं पाय. सावली आपली जोपर्यंत खाली पडत नाही, आपली सावली मस्तकाची सावली एवढं प्रमाण राहत नाही तोपर्यंत स्वाध्याय करायला चालते. तेवढं प्रमाण आलं की संध्याकाळचा स्वाध्याय बंद आणि सकाळचा स्वाध्याय आपली सावली एवढ्या अंतरावर पडूपर्यंत स्वाध्याय करायचं नाही, त्याच्यानंतर स्वाध्याय करायचा असं इथं अर्थ घ्यायला पाहिजे. सूर्य के उदय होने पर जब जंगा की छाया 7 वितस्ती मात्र होती है तब स्वाध्याय ग्रहण करना चाहिए और अपराह्न में सूर्यास्त के काल में जब जंगा छाया 7 वितस्ती मात्र रहती है तब स्वाध्याय को समाप्त कर देना चाहिए. हे इंग्रजांच्या कृपेने घड्याळ आले, पण इंग्रजांचं राज्य चालू व्हायच्या अगोदर घड्याळ तीन काही नव्हतं. त्याच्या अगोदर सगळे साधू लोक सूर्योदय सूर्यास्त आणि सूर्याच्या सावलीवर आणि फार झालं तर रात्री एकादशी प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी याच्यावर चंद्राच्या उगवणाने चंद्र कुठंपर्यंत आकाशात आलाय त्याच्यावर किती वेळ झालाय, किती टायमिंग झालंय हे लोक सांगत होती. तरीसुद्धा ती चुकत नव्हती. तुमच्या हातात रॅडोसारखे घड्याळ असून खंडेराजुरीवाले कधी टायमिंग मध्ये नाहीच. 2ला सांगितलं की 4ला यायचं, 7ला सांगितली 9ला यायचं. महाराज झोपायच्या वेळेला त्यांचं रात्रीचं जागरण चालू झालं. अरे चेष्टा करत नाही, खरं सांगायला लागलं. पण पूर्वीच्या महाराजांच्याकडे काही नव्हतं, माणसांच्याकडे काही नव्हतं, तरीसुद्धा सगळी कामं टाईम टू टाईम लोक करत होते. म्हणून हे शास्त्र लिहिलं ना, त्यावेळी घड्याळ नव्हतं, 1,500-2,000 वर्षापूर्वी. म्हणून हे असं ते लिहिलेलं आहे सूर्याची सावली ह्याच्यावर. आणि मग विश्लेषणमध्ये आत्ता ज्यांनी भाषांतर केलं त्यांनी त्याचं मिनिटामध्ये परिवर्तन करून सांगितलं. यानंतर सांगतात पूर्वान में स्वाध्याय की समाप्ती किस बेला की जाते. हे सकाळचं झालं आणि संध्याकाळचं झालं असं प्रश्न विचारल्यानंतर मग सांगतात आषाढे दुपदा छाया. आषाढे श नाही, आषाढे दुपदा छाया पुष्यमासे च दुप्पदा वड्ढद्दे ह्यदे चावी मासे मासे दु अंगुला
आचार्य भगवान सांगतात आषाढ़ में 2 5 छाया, छाया और पौष मास में 4 पाद छाया रहने पर स्वाध्याय समाप्त करे। मास मास में 2-2 अंगुल बढ़ती और घटती है। म्हणजे आषाढ मासामध्ये 2 पावलं म्हणजे 2 वीत आणि पौष मासामध्ये 4 वीत. एवढं झालं की प्रत्येक महिन्यात आता वाढवत 2-2 घेऊन जायचं, निम्म झाले की परत 2-2 कमी करत यायचं. अशा पद्धतीनं कमी करायचे. याचा अर्थ आता यो महिना वाढत गेलाय, आता इथनं पण वाढलेलाच मोठा दिवस असतोय, तर उलटं कमी कर द्यायचं, डायरेक्ट कमी करायचं नाही, असं लक्षात घेऊन करायला पाहिजे. मग या आचार्याने का सांगितलं असतील, याच्या मागचं कारण काय? शास्त्र आगम, कुठल्या व्यक्ती, कुठले महाराज, कुठला पंथ, कुठला परंपरा, याच्याशी शास्त्राचा काही संबंध नाही. शास्त्रामध्ये हे सगळं साधूंचं आणि श्रावकांचं जे आचरण सांगितलेलं असतात ते केवली भगवंतांच्या मुखातून आलेलं असतं. आता तुम्हाला आम्हाला वेळ नाही म्हणून काय सूर्य 6चा उगवायचा 7ला चालू झाला नाही. बुडणारा सूर्य 6चा सूर्य 7ला बुडत नाही. निसर्ग त्याच्या पद्धतीने त्याचं काम चालू असतं. निसर्गामध्ये आणि धर्मामध्ये कधी बदल करण्याचा प्रयत्न जो करतो त्या व्यक्तीचं कधीही सुख, समाधान, शांती मिळत नाही. बघा तुम्ही, निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न लोकांनी केला. नदीवर वडे, नाल्यावर भर टाकून घरं बांधायला लागली. आता मध्ये पाऊस नव्हता, ठीक आहे. 19ला एकदम 70-72 वर्षानंतर एवढा मोठा पाऊस पडला. ज्या ज्या शहरात आणि ज्या ज्या ठिकाणी असं अतिक्रमण करून बांधलेत, बघा त्यांच्यावर काय झालं. घरं बुडून गेली त्यांची. नदीच्या अगदी कडेला जाऊन ज्यांनी घरं बांधली त्यांची घरं सगळी बुडून गेली. कधीही नियम असतो, रेल्वे किंवा हे विमानतळ वगैरे असतात ना, याच्या एवढ्या अंतरावर कुठलंही कन्स्ट्रक्शन, बांधकाम करायला परवानगी नसते. रेल्वे रुळाच्या तर इकडे 100 फूट नसते, जी जागा त्यांचीच असते, इकडं 100 फूट असते. मग रेल्वेचं रूळ 10 फुटाचं आहे, रेल्वे 20 फुटाची असत्या. मग 200 फूट कशाला आमचं जागा घ्यायला लागलाय? चालत नाही कायद्यापुढं काय, सगळं ते असतेच. असे नियम केलेत ना, त्या नियमामध्ये काय नाही. लोक हिंदू धर्मामध्ये सुद्धा लोक म्हणतात की जयरथ, दुर्योधनचा भाऊजी, बहिणीचा नवरा, जयरथला मारण्याच्या भावनेनं अर्जुनानं जो पण केलता अभिमन्यूच्या मृत्यूनंतर, की उद्या दिवस बुडायच्या आत मी जयभद्रला, जयरथ काय जयभद्र कोण देऊ, त्याला मारलो तर ठीक, नाहीतर मी अग्नीमध्ये उडी घेणार, म्हणून त्याला झाकून ठेवले कौरवांनी. आणि काय झालं तर तो अर्जुन दिवस बुडायची वेळ आली तरी तो तिथं गेला नाही. त्यावेळेला हिंदू लोकांच्यात काही लोक म्हणतात की श्रीकृष्णांनी सूर्य थांबवला बुडायचा. श्रीकृष्णांनी सूर्य थांबवला नाही, सूर्यावर आभाळ ढग आणले आणि दिवस बुडवलेल्याचा आभास केला, आभास. आणि मग त्यांना वाटलं जयरथला देन आता दिवस बुडला, म्हणून तो पुढं आला अहंकारानं, गर्वान. आणि परत श्रीकृष्णांनी
हिंदू धर्माप्रमाणे सांगतोय. त्या ढगाकडे बघितलं, ढग सूर्याच्या पुढनं गेले, अजून दिवस होता, आणि मग अर्जुनानं त्याला मारलं, दुर्योधनाच्या भाऊजीला. शास्त्रामध्ये सूर्य चंद्र थांबवण्याची क्षमता तीर्थंकरांच्या मध्ये सुद्धा नाही. त्या ठिकाणी अतिशयाच्या माध्यमातून एक अतिशय घडवण्याचा प्रयत्न करतात. सूर्य आणि चंद्र थांबवण्याची क्षमता तीर्थंकरांच्या मध्ये सुद्धा नाही. तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचा पाला? थांबल सृष्टी, होत नाही तसं. ही सगळे अंधश्रद्धेच्या आहारी आपण सगळे काय करतोय? पडतोय. एक लक्षात ठेवा, त्यांच्याकडे ती साधना असते. त्या साधनेमध्ये त्या समोरची जी लोक धर्माच्या विरुद्ध वागत असतात, म्हणजे त्यावेळेला एक मुस्लिम बादशांनी जैन धर्मावर अन्याय करायचा आणि जैन धर्माला धर्म परिवर्तन करण्याच्या अपेक्षेनं त्यांच्यावर अन्याय करत होते. त्यावेळेला अक्कीवाडचे विद्यासागर महाराजांनी त्यांना त्यांच्या अतिशयानं त्याला असा आभास करून दिला की अमावस्या दिवशी चंद्र दाखवला म्हणजे काय, तो चंद्र आला नाही. त्यांच्याकडे रिद्धी एवढ्या होत्या की समोरच्याला जैन धर्माची ताकद कळावी म्हणून त्याला तसा आभास करवला. ही ताकद आहे, ती श्रद्धा आहे. म्हणजे जिन धर्मावरच्या रक्षणासाठी केलेल्या आपल्या विद्येचा उपयोग आहे तो. म्हणून निसर्ग आणि धर्म तीन काळात कधीही बदलत नाही. जसा आहे तो तसाच असतो. त्याचे नियम आहेत, त्या नियमाप्रमाणेच ते जाणार. कोण जगातला कुठलाही व्यक्ती आला तर सूर्य पश्चिमेकडं उगवणार नाही, पश्चिमेला मावळणार, पूर्वेला मावळणार नाही, ती इकडंच येणार. रावणानं आपल्या संपत्तीच्या आणि विद्येच्या अहंकारामध्ये तीन गोष्टी केल्या. तीन गोष्टी करायच्या ठरवता, संपत्ती आणि विद्या ताकदीच्या जोरावर. कुठल्या तीन गोष्टी? समुद्राचं पाणी गोड करणार, म्हणजे समुद्र गोड करणार, शक्य आहे ते? सोन्याला जसं चमक आहे तसं सोन्याची म्हणजे हे करणार, सुगंध निर्माण करणार. सोन्याला सुगंध निर्माण करणं शक्य आहे नाही. आणि मी स्वर्गापर्यंत पायऱ्या बांधणार, शक्य आहे? पैशाच्या ताकदीच्या कुठल्याही जोरावर किंवा मी साधू होऊन मी कुठलं तर माझ्या विद्येच्या जोरावर अशक्य शक्की कधीही मी निसर्गामध्ये काहीही बदल करू शकत नाही. हा नियम आहे. म्हणून आचार्यांनी इथं सांगितलं की असे नियम आहेत. ह्या महिन्यामध्ये एवढे पाय चालल्यानंतरच ही वेळ असणार, दुसरं कुठलीही असणार नाही. तसं इथं लक्षात घ्यायचं. आचार्यवृत्ती जंगा छाया की अनुवृत्ति चली आ रही है. जब सूर्य मिथुन राशि में रहता है वह काल आषाढ़ मास कहलाता है. सूर्य आणि चंद्र, रवी आणि चंद्र, हे त्यातला रवी जो आहे, सूर्य ग्रह, लक्षात ठेवा हे ग्रह आहेत. ग्रह हे वातावरण म्हणजे अवकाशामध्ये, आकाशामध्ये ह्या राशी आहेत. 27 राशी, नक्षत्र वगैरे. नक्षत्र ही ज्या दिवशी ज्या वेळेला तिथं असायचं तिथं असणारच आहेत. इथं काही ट्रॉफिक जाम झालं, रस्ते खराब आहेत, डबरा पडले, पाऊस पडले, एक 5 मिनटं लेट झालं, 2 मिनटं लेट झालं, काही नाही. 1 सेकंद लेट होत नाही. ज्या दिवशी जिथं जायचं तिथं ते जाणारच. मग पूर्वीची लोक सूर्याला आकाशात इथं मिथुन राशीमध्ये गेलेला बघून म्हणणार आता आषाढ महिना चालू झाला.
30 रात्रि का मास होता है, म्हणजे 30 रात्र म्हणजेच 30 दिवस याचा महिना असतो. ही आपलं जैन पंचांग, भारतीय पंचांग, हे 31चा महिना, 28चा महिना, हे सगळे इंग्रजांचे संस्कार आहेत तुमच्यावर. त्यामुळे ह्या तारखेंना महत्त्व हिंदू धर्मामध्ये पण देत नाहीत आणि जैन धर्मामध्ये पण देत नाहीत. म्हणून पंचांगात कधी हे आहे काय बघा, पंचांगात शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, एकादशी, द्वादशी म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा, 15 दिवस 15 दिवस, 30च दिवस आहेत. हिंदू पंचांग काढा, जैन पंचांग काढा, 31वा दिवस महिन्यात नाहीच. हे सगळे तुमच्यावर आमच्यावर इंग्रजांनी जाताना संस्कार थोपून गेले आणि आम्ही इंग्रजांच्या प्रमाणच वागायला चालू केलो. नीती, न्याय, धर्म, काय जे चांगलं आहे ते भारतानं काहीही घेतलं नाही. त्यांच्यात चांगलं पण होतं. त्यांच्यात 100 वर्षापूर्वी बांधले सांगलीचं पूल, अंकलीचं पूल, तिथनं त्यांनी इंग्रज गेले, पण तिथं दप्तरी नोंद आहे. तिथं पूल पडायच्या त्या 100 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर इथं फोन, इथं मॅसेज, पत्र आलं, पत्र, या पुलाला 100 वर्ष झालेली आहेत, या पुलाची आता मर्यादा संपत आलेली आहे, फोन बंद करा. फोन ते बोलणाऱ्यांना पण सांगा फोनवर बोलू नका. त्या ठिकाणी त्यांनी 100 वर्षानंतर इथं फोन आला, पत्र आलं, तुमच्या फोनमुळं आम्हाला अडखळा लागलो. हां, पत्र आलं की जी आता क्षमता संपत आलेली आहे, दुसरं पूल तयार करून घ्या. 3 दिवसापूर्वी एक व्हॉट्सअप, 2 दिवसापूर्वी एक कोणतर मला क्लिप दाखवली. इंग्रजांनी बांधलेलं 100 वर्षापूर्वीचं पूल, एवढे पाऊस झाले, एवढे महापूर आले, पण त्याची माती अजून खचली नाही. 6 महिन्यापूर्वी बांधलेलं पूल भारत सरकारनं, किती महिन्यापूर्वी? 6-7 महिन्यापूर्वी बांधलेल्या पुलाच्या बाजूचा सगळा भर निघून गेला. म्हणजे काम करण्याची जी चांगली पद्धत आहे इंग्रजांनी ठेवून गेली, त्याचा आदर्श आम्ही घेतलो नाही. नुसता एकमेकांचं पाय कसं वडायचं आणि व्यापारी म्हणून येऊन राजकारण कसं करायचं, असलं सगळं आम्ही शिकलो. पण त्यांच्यात जी एक काम करण्याची, चांगली काम करण्याची एक जी चांगले 2-4 गुण होती, कष्ट करण्याची प्रवृत्ती जी त्यांच्याकडे होती, ती भारतातल्या बहुतांशी लोकांनी घेतली नाही. म्हणून तुम्ही कितीही पाश्चात्य संस्कृती, जग बदललंय, जग बदललंय, जग काही बदलत नाही. जग आहे तिथंच आहे. जग बदललं म्हणून काय समुद्र अंतराळी झाला नाही आणि पृथ्वी काय जमिनीच्या खाली गेली नाही, तारे जमिनीवर आले नाहीत आणि नदी काय आकाशात गेली नाही. निसर्ग आहे तिथंच आहे, जग आहे तिथंच आहे. आमची दृष्टी बदलली, धर्म आहे तिथंच आहे, काही बदललं नाही. आम्ही बदलण्याचा प्रयत्न केलो आमच्या विचाराप्रमाणे आणि मग आम्हाला वाटतंय आम्ही बदललोय तर जग बदलायला पाहिजे. होत नाही तसं. म्हणून जैन, हिंदू, भारतीय संस्कृतीमध्ये 30च दिवसाचा महिना सांगितला, 30च रात्रीचा महिना सांगितला आणि ते तसंच आहे. कुठलीही पंचांगात 31वा दिवस हिंदू म्हणजे भारतीय संस्कृतीप्रमाणे नाही. म्हणून काही लोक हे 31 डिसेंबर वगैरे वगैरे करायला विरोध करतात ना, त्याचं कारणही आहे. ह्याच्यामुळं पाश्चात्य संस्कृती वाढत चालली आणि नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाचा शेवट हे पाश्चात्य संस्कृतीमध्ये असं रस्त्यावर दारू पित बस, बीचवर जाऊन दारू पित बस, खात बस, अर्ध नग्न अवस्थित फिरा, हे सगळं परदेशात चालू आहे. ते सगळं भारतात यायला लागले. हॅप्पी न्यू इयर काय नसते, हॅप्पी न्यू इयर वगैरे. भाऊनी मला 3 वाजता येतो म्हणून सांगितलं होतं प्रवचनला, तिथनंच
भारतीय संस्कृती, घड्याळ मी सांगितलं, पहिला पूर्वी लोकांच्याकडे घड्याळ नव्हतं तरी लोक टायमात येत होते. आता मोबाईलमध्ये घड्याळ आहे, घरात घड्याळ आहे, भिंतीवर आहे, हातावर आहे, तरी 3 कवा वाजलं कळलंच नाही आम्हाला. सांगण्याचा उद्देश काय, ही सगळी जी संस्कृती आहे ही पाश्चात्य आहे, भारतीय लक्ष ठेव. भारतीय संस्कृतीप्रमाणे 2च नवीन वर्षाचं आहे. एक हिंदू धर्माप्रमाणे चैत्र गुढीपाडवा. कुठला? चैत्र गुढीपाडवा ही नवीन वर्षाची सुरुवात आहे. रामराज्य चालू झालं आणि म्हणून त्या दिवशी काय करतात लोक, घरापुढं गुढ्या उभा करतात. रामाचं राज्य चालू झालं म्हणून लोक त्यांचा पताका, अयोध्याचं जे ध्वज होतं अयोध्याचं, ते ध्वज फडकवत होते आणि लोकांना गोड वाटले. त्या दिवशी रामराज्य चालू झालं, रामराज्य चालू झालं. म्हणून हिंदू धर्माप्रमाणे म्हणजे खरं भारतामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा ही नवीन वर्षाची सुरुवात आहे. आणि जैन धर्मामध्ये आपण भगवान महावीरांचा मोक्ष झाला आणि तिथून भगवान महावीरांचं शासन चालू झालं म्हणून तुमचे कार्तिक शुक्ल प्रतिपदा, दिवाळीनंतर जी प्रतिपदा असते, पाडवा, दिवाळीचा पाडवा, तो आपल्यासाठी नवीन वर्ष असतो. हेच आहे भारतात. हॅपी न्यू इयर वियर काही नाही. आम्हाला नाईलाज असतो माझ्यासारख्या साधूंना, पोरं चुकीच्या मार्गाला जाऊन येत म्हणून मला सुद्धा ती साजरा करायची वेळ आली. फक्त आम्ही ते मंदिरात सगळ्या समाजाला बोलवून नमोकार महामंत्र ते जापे, 11:15 ते 12:15 नमोकार महामंत्राचं जापे घ्यायचं आणि 9 वाजल्यापासून धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आदी असं घेऊन लोकांना चांगल्या गोष्टीत गुंतवायचा प्रयत्न आम्ही करतो की जेणेकरून एक 10-20% लोक तरी चुकीच्या दिशेला जायचं बंद करतील. नाहीतर जैन धर्म किंवा भारतीय संस्कृतीप्रमाणे पाडवा हाच नवीन वर्षाची सुरुवात आहे, दुसरं कुठलंही नवीन वर्षाची सुरुवात नाही. ही पाश्चात्य संस्कृती आहे, त्याच्या आहारी जाऊन आपण बिघडत आहोत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि त्याचा प्रभाव जास्त झाल्यामुळं मग आमच्या भारतीय संस्कृतीवर, आपल्या जैन धर्माच्या विषयांच्यावर आपल्याला शंका यायला चालू होते. आपल्याप्रमाणे जगाला वागवायचं नाही, जगाप्रमाणे आम्ही वागायचं नाही, तर आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण जगलं पाहिजे. संस्कृती फार महत्त्वाची आहे, दुसरं काही नाही. लक्षात ठेवा, भारतीय संस्कृती अनादी कालापासून आहे, त्याच्यात जैन संस्कृती अनादी अनिधन आहे. तुमचा जन्म माझा जन्म काल परवा झाला आणि मृत्यू आणि 2-4 कधी होईल याची गॅरंटी नाही. आपलं अस्तित्वच किती आहे, 70, 80, 90 वर्षाचं असलं तर असलं, नाहीतर पटक करणं, अटॅक आला आणि कवळ पटक करणं निघून गेलं कळत सुद्धा नाही आपल्याला. मग आपल्या थोडक्या दिवसाच्या अस्तित्वामध्ये आपण कायमच असणारं अस्तित्व बदलून चालेल का? पण प्रयत्न केलो आम्ही बदलतो म्हणून बदलेल काय? काही बदलू शकत नाही. इस तरह समुदाय में रहते हुए भी यहाँ पर मास के अंतिम दिन में वर्तमान अर्थ लेना, क्योंकि समुदायों में रहने वाले शब्द अवयवों में भी रहते हैं, ऐसा न्याय है. म्हणून वर्तमानमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीनंच आम्ही घ्यायला पाहिजे. अंतिम दिन में म्हणजे हे सगळे जे दिवस आहेत हे वर्तमानमध्ये सुद्धा आपण आचार्यांनी जसं पूर्वी सांगितलंय त्या पद्धतीनं स्वीकारायला पाहिजे. ऐसे ही पुष्य मास में निरूपण करना चाहिए. अर्थात यद्यपि मास शब्द का प्रयोग
30 दिन के लिए होता है, फिर भी यहाँ मास के अंतिम दिन को मास कहा है. मास म्हणजे महिना. मास म्हणजे काय? महिना. 30 दिवसाचा एक महिना असतो, परंतु शेवटच्या दिवसाला सुद्धा महिनाच म्हटलं जातं, असं याचा अर्थ घ्यायचा आहे. क्योंकि समुदाय रूप अर्थों को दिखाने वाले शब्दों का प्रयोग अवयव अर्थ में भी होता है. अतः यहाँ आषाढ़ मास आषाढ़ और पौष मास शब्द से मास का अंतिम दिन लिया गया है. म्हणजे शेवटच्या दिवशीचा अर्थ इथं लावून घेतला पाहिजे. आता बघा तुम्ही, हिंदुस्थान आपण म्हणतो, आपल्या देशाला काय म्हणतो? ऐकू येत नाही. मग हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचं राहण्याचं स्थान. मग इथं फक्त हिंदूच राहतात का? अन्य लोक राहतात काय? राहत नाहीत. ऐकू येत नाही. राहतात, पण बहुलता कशाची आहे? हिंदू लोकांची. म्हणून त्याला हिंदुस्थान असं म्हटलं जातं. शास्त्रामध्ये बहुलतेचा अर्थ काढायला सांगितला. कशाचा अर्थ काढायला सांगितला? बहुलतेचा. म्हणून सामुदायिक रूपामध्ये काही गोष्टी ज्या बोललेल्या असतात त्याचा अर्थ तशा पद्धतीनंच लावून घ्यायला लागतो, असं आचार्यांनी सांगितलं. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.